नमस्कार मित्रांनो, गल्ली टू दिल्ली या राजकारणाच्या व्यासपीठामध्ये आपलं स्वागत। आज आपण पाहत आहोत माझ्या महाराष्ट्रात काय चाललंय हे। या विषयाअंतर्गत उच्च शिक्षणातील बेकारी आणि उच्च शिक्षणातील उदासीनपणा या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत। कारण जर महाराष्ट्रात उच्च शिक्षणाचा इतका बेफिकीरपणा जर चालला असेल तर नक्कीच महाराष्ट्राचा नेपाळ झाल्याशिवाय राहणार नाही। त्यामध्ये असे काही कारण आहेत। त्यामधील पहिला प्रश्न आहे उच्च शिक्षणातील नोकऱ्यांचा आणि त्या नोकऱ्या करणाऱ्या ॲडहॉक आणि CHB शिक्षकांचा। आता आपण जर पाहतो की महाराष्ट्रात ॲडहॉक टीचरची संख्या ही रेग्युलर टीचर इतकी झालेली आहे आणि त्यापेक्षा जास्त आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। हा ॲडहॉक टीचर यांना आयुष्याचे 25 ते 30 वर्ष अकॅडमिक आणि संशोधन शिक्षणात घालवलेत आणि अगदी 10-10, 15-15, 20-20 वर्ष हा ॲडहॉक आणि CHB वर काम करतोय। हा CHB आणि ॲडहॉक हा जो प्रकार आहे, हा जो शासनानं आणलेला प्रकार आहे, हा म्हणजे वेगवेगळ्या घटकातून आलेल्या त्या विद्यार्थ्याला किंवा ह्या कॅन्डिडेटला यांना कुठून आणायचे 50-50 आणि 80-80 लाख अशा प्रकारची जी व्यवस्था झाली ही उच्च शिक्षणाची अतिशय दुरावस्था आहे। त्याबरोबरच वेगवेगळ्या विद्यापीठानं वेगवेगळ्या कॉलेजनं मागच्या 10 वर्षापासून अशा क्वचितच जाहिराती दिल्या आहेत, परंतु त्या जाहिरातीतून सुद्धा एका जागेसाठी हजारो कॅन्डिडेट उपस्थित राहतात आणि तुम्ही जे त्या तिथं रेट ठरवला जातो तो अगदी आवाक्याच्या बाहेरचा असतो प्रत्येकाच्या आणि कुणीतरी समजा त्यांच्या ओळखीवर वशिल्याने त्या तिथे अगदी वेगळ्या प्रकारचा वेगळ्या कॅटेगरीचा जो अक्षम असलेला, ज्याची क्षमता नसलेला, अगदी उच्च क्वालिफाईड नसलेला अशा प्रकारच्या कॅन्डिडेटची नियुक्ती केली जाते। त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे CHBचं धोरण आहे त्याचप्रमाणे ॲडहॉक टीचरचं सुद्धा धोरण आहे। ॲडहॉक कॉन्ट्रॅक्ट या बेसिसवर लोक भरले जातात, वेगवेगळ्या विद्यापीठात भरले जातात। टेक्निकल ब्रेकच्या नावाखाली त्यांना 5-5 महिने घरी बसवलं जातं। त्यांचं जे जीवन आहे ते अगदी महाराष्ट्र शासनानं आणि ह्या विद्यापीठ प्रशासनानं आणि अगदी संस्था चालकांनी अगदी वेठीस धरलेलं आहे। त्यांच्यावर अगदी बेरोजगारी आणलेली आहे, उपासमारीची वेळ आणलेली आहे आणि या उपासमारीच्या वेळ आणल्यामुळं अगदी आपण मागच्या काळात बघतो महाराष्ट्रात जवळपास 30च्या वर आत्महत्या झालेल्या आहेत। या प्राध्यापकांच्या आत्महत्या होणं किंवा बुद्धिवादी लोकांच्या आत्महत्या होणं हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे आणि या महाराष्ट्रात अशा प्रकारे राजकारणी, बुद्धिवादी आणि न्यायाधीश ज्यावेळेस चारित्र्यहीन होतात त्यावेळेस नक्कीच राज्यावर अशा प्रकारची वेळ येते की राजकारण तिथं तोंड वर काढते आणि नोकरशाहीचा दबदबा होतो। अशा व्यवस्था ही नष्ट होण्याच्या मार्गावर असते, कारण याच्या विरोधात जनता ही पेटून उठते। तशाच प्रकारे आज जर पाहितलं की जे काही लोक आहेत ते खुर्चीवर बसतात, संचालक, डायरेक्टर, VC, प्रो VC, उच्च शिक्षण संचालक, अशा लोकांना कुठलीही काळजी नाही आहे की अगदी महाराष्ट्रात हजारो तरुण ज्यांचे वय निघून गेलेले आहेत, ज्यांचे लग्न होईनात, ज्यांचे लग्न झाले तर त्यांच्या बायका नांदनात, ज्यांना पोरं झाले तर त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे। अशा प्रकारच्या महाराष्ट्रात जर उच्च शिक्षणात जर एवढं ढासळत असेल तर खरोखरच या महाराष्ट्राला पुरोगामी म्हणायचं आहे का? खरोखरच या महाराष्ट्राला फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणायचं आहे का? हा प्रश्न नक्कीच निर्माण होतो। त्याच्या पुढे जाऊन मी म्हणेल की जी वेठबिगारी आहे, आर्टिकल 23-24 मध्ये वेठबिगारीसारखे मूलभूत अधिकार दिलेले गेलेले असताना सुद्धा हा संस्थाचालक आणि हे प्रशासन अशा प्रकारची पिळवणूक करतंय की जर CHB वर त्याला जर 15,000 रुपये मिळत असले त्याच्यातून सुद्धा 5,000 रुपये कपात करून घेतले जातात आणि वर्षाच्या शेवटी 100% अगदी 60-70% रक्कम त्याच्या हातावर ठेवली जाते।
CHB ला मिळणारे जर आपण पगार जर बघितला तर तो एका बिगारी कामगाराला मिळणारा सुद्धा पगार नाही आहे. एखादा वडापाव चालवणारा जो एखादा बिगारी कामगार आहे त्याला सुद्धा नाही. एखादा वीट बांधकाम करणारा बिगारी कामगार आहे त्याला सुद्धा तितका नाही आहे. किंवा एखादा अगदी नाला साफ करणारा जो कर्मचारी आहे तितका पगार सुद्धा CHB आणि कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरल्या प्राध्यापकांना नाही आहे. जर तुम्ही हा बुद्धिवादी वर्गच जर तुम्ही नाकारता ठेवला किंवा त्यांच्या जर अशा प्रकारे हेळसांड केली तर महाराष्ट्रातल्या उच्च शिक्षणाचं काय होणार आहे. आपण पाहतो आता NEP लावलेली आहे आणि NEPमध्ये न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये असं सांगितलेलं आहे की संशोधन हा महत्त्वाचा घटक ठेवायचा आहे. पारंपरिक जी गुरुकुल पद्धती आहे ती त्याच्यामध्ये दिले जाणारं जे नैतिक शिक्षण आहे ते पुढे आणायचं आहे. अरे हे कुठलं नैतिक शिक्षण? जर तुम्हाला एक गुरुच जर उपाशी मरत असेल तर तुम्ही शिक्षण व्यवस्थेचं वाटोळं करून टाकलंय असं मी नक्कीच ह्या व्यवस्थेला म्हणेल. आणि ह्या व्यवस्थेमध्ये जो बाजार चाललाय अगदी संस्थाचालक पोस्टून त्यांच्याकडून अगदी शासन किंवा मंत्री हे सुद्धा पैसे खात आहेत. आणि उच्च शिक्षणामधला जो बाजार आहे 50-50, 80-80 लाख रुपयाचा जो रेट आहे तो एकही गरीब प्राध्यापक होणारा किंवा होतकरू विद्यार्थी देऊ शकत नाही. या कारणाने तो नोकरीमुळे वंचित राहत आहे आणि नोकरीमुळे वंचित राहिल्यामुळे तो आत्महत्या करत आहे. अशा प्रकारची व्यवस्था आज पाठीमागं पाहितलं आपण की MPSCची म्हणजे जी महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनची जाहिरात येऊन आज 17-16 महिने झालं आहे. त्याचे आणखी नोटिफिकेशनसुद्धा नाही. तर त्याच्या प्रक्रियेचं काय केलं आहे? लोक एज बार व्हायला लागले तर तुम्ही एज लिमिट ठेवलेली. ह्या सर्व प्रश्नांचे उत्तरे कोणापाशी इथं? दुसरी गोष्ट अनेक विद्यापीठात महाराष्ट्रातल्या पुणे विद्यापीठ मुंबईसारखं एवढं जुनं विद्यापीठ या विद्यापीठांनी जाहिराती देऊन 16 महिने झाले आहेत. औरंगाबादसारख्या विद्यापीठ नागपूरसारखे विद्यापीठ हे विद्यापीठ एकदा फीज घेऊ पुन्हा जाहिरात देऊन कॅन्डिडेटला त्रास देत आहेत. आणि त्या जाहिरातीचा काय पुढे प्रोसेस केली याचा पत्ता सुद्धा नाही आहे. आणि अगदी उमेदवार असतील कॅन्डिडेट असतील त्यांच्यावर फक्त प्रोसेस राबवून आक्रमण केलं जातं किंवा त्यांची हेळसांड केली जाते. पुन्हा फॉर्म भरायला लावून त्यांच्या गरिबीमध्ये आणखीन भर टाकली जाते. अशा प्रकारचं हे शासन वागून उच्च शिक्षण व्यवस्थेला एक सुरुंग लावित आहे. आणि उच्च शिक्षण व्यवस्थेमध्ये आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की या मुंबईसारख्या जुन्या विद्यापीठामध्ये सुद्धा ॲडहॉक टीचर गेल्या 5 महिन्यापासून ह्या मुंबई विद्यापीठाने घरी बसवलेले आहेत. आणि ते ॲडहॉक टीचर म्हणजे अगदी त्यांनी जगावं की मरावं हा सुद्धा त्यांच्या पुढं प्रश्न निर्माण झालेला आहे. 150 वर्ष जुनी परंपरा असलेल्या अशा जर विद्यापीठानं ज्यांनी देशात A++ रँक मिळवला अशा जर विद्यापीठानं जर अशी उपासमारीची वेळ जर प्राध्यापकावर आणली असेल तर हे महाराष्ट्राच्या उच्च शिक्षणाचं दुर्दैव आहे असं मी म्हणेल. आणि जर अशा प्रकारे ही जर पुढे अशीच व्यवस्था सुरू झाली आणि प्राध्यापक जे CHB कॉन्ट्रॅक्ट बेसिस ॲडहॉक अशा प्राध्यापकांना जर न्याय मिळाला नाही तर हे बुद्धिवादी लोक चारित्र्यहीन होतील आणि ते कुठलेही सार्थक करू शकणार नाहीत आणि उच्च शिक्षणाला कुठलाही तो सपोर्ट करू शकणार नाहीत. आणि याच्यामध्ये जो विद्यार्थी शिकतोय जो भावी पिढी घडवणार आहे तो विद्यार्थी दिशाहीन होईल. आणि एक दिवस असा येईल की महाराष्ट्रामध्ये सुद्धा नेपाळ झाल्याशिवाय राहणार नाही. यासाठी शासनानं यांच्या मागण्याकडे यांच्या गरजांकडे यांच्या संशोधनाकडे आणि यांच्या मूलभूत गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. जर लवकरात लवकर जर महाराष्ट्र शासनाने उच्च शिक्षणाबद्दल चांगली नीती नाही राबवली तर NEP सारखे जे कार्यक्रम आहेत ते सबसेल फोल ठरतील आणि महाराष्ट्रात कधीही उच्च शिक्षणात शिक्षण घेणारे जे लोक आहेत ते यशस्वी होणार नाहीत किंवा उच्च शिक्षणामध्ये जे उद्दिष्ट ठेवलेत राष्ट्र घडणजडणीसाठी त्यावेळेस अशा प्रकारचे उद्दिष्ट किंवा अशा प्रकारचे ध्येय कदापि साध्य होणार नाहीत असं मला या ठिकाणी वाटतं. त्यामुळं जर महाराष्ट्राला नेपाळ होण्यापासून जर वाचवायचं असेल तर उच्च शिक्षणाकडे महाराष्ट्र शासनानं लक्ष देऊन या CHB प्रकाराला बंद केलं पाहिजे. या प्राध्यापक भरतीमध्ये ॲडहॉक ह्या प्रकाराला बंद केलं पाहिजे. कॉन्ट्रॅक्ट ह्या
प्रकाराला बंद केलं पाहिजे आणि विद्यापीठाचा जसं की विद्यापीठ असेल, संस्था असतील, वेगवेगळे विद्यार्थी जे दिशाहीन होणारे आहेत यांच्यासाठी नक्कीच पूर्ण वेळ प्राध्यापक भरले गेले पाहिजेत आणि या प्राध्यापकामध्ये होणारा जो भ्रष्टाचार आहे, पैशाचा जो काळा बाजार आहे, हा कुठंतरी नियंत्रणात आणला पाहिजे. तरच त्याला एक चांगली पिढी घडल आणि महाराष्ट्र एक देशाच्या नकाशावर एक चांगले राष्ट्र म्हणून गौरविल्या जाईल. नसता त्याचा नेपाळ झाल्याशिवाय राहणार नाही. येथे मी थांबतो. जर तुम्हाला माझं मत पटत असेल तर नक्कीच लाईक करा. धन्यवाद. नमस्कार.